बघा ट्रेडिशनलचं काय झाले, मॉडर्न सुरुवात. परत काय झाले, सुपरस्टिशियस समाज होता आपला, सुपरस्टिशियस. रॅशनॅलिटी आलेली, बरोबर का, रॅशनॅलिटी. आता कधी जर आपल्याला उत्तर लिहायचं असेल किंवा ट्रान्झिशन सांगायचे ट्रेडिशन म्हणून आपण मॉडर्न झालो, तर असं लिहायचं ट्रेडिशनल सोसायटी मॉडर्न. कसं मॉडर्न, सुपरस्टिशियस होतं अगोदर, आता कसं झाले रॅशनल. पुढं काय झाले, ऑर्थोडॉक्स, ऑर्थोडॉक्सी होती, आता कसं आले रिफॉर्म. ठीक आहे, ठीक आहे. आता आणि शेवटी काय झाले, क्वेश्चनिंग करायला सुरू झाले आपल्या धर्मसंस्थेवर, रिलिजियस गोष्टीवर क्वेश्चन करायला सुरू झाले. बाबा असंच का, तुम्ही सांगता ते खरं आहे का. अगोदर कसं होतं, ब्लाइंडली फॉलो करायचे, ब्लाइंडली फॉलो. आता ब्लाइंडली फॉलो करत नाही. ह्याचं एक्झाम्पल काय सांगा, क्वेश्चनिंग काय एक्झाम्पल सगळ्यात भारी. बरोबर, गुड, बरोबर. काय कोणाचं उत्तर, कोणाचं होतं ते, गॅलिलिओ. गॅलिलिओ काय म्हणतो, बरोबर, हेलिओसेंट्रिक. अगोदर काय म्हणायचे, जिओसेंट्रिक. हेलिओसेंट्रिक म्हणजे मराठीवाल्यांसाठी बघा, अगोदर काय धर्म काय सांगायचा, की आपली पृथ्वी सेंटरमध्ये आहे, बाकीचे सगळे ग्रह पृथ्वीभोवती फिरतात किंवा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, हे धर्मानं सांगितलं होतं. पण गॅलिलिओ किंवा सायंटिफिक रिव्होल्यूशन झालं किंवा रॅशनॅलिटी आली असं म्हणूया, गॅलिलिओ म्हणतो की नाही, आपली पृथ्वी सेंटरमध्ये नाही तर कोण आहे, सन सेंटरमध्ये आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. ह्याचाच अर्थ इथून आपल्याला काय घ्यायची गोष्ट, की क्वेश्चनिंग सुरू झाली. आणि एक्झाम्पलमध्ये 100% टाकायचं तिथं, 100%. अजून एखादं एक्झाम्पल सांगा, न्यूटन, न्यूटन घ्या. ठीक आहे, कोपर्निकसचं एक्झाम्पल आहे बघा, कोपर्निकस. हे 3 एक्झाम्पल आपण ठेवूया, समजलं. कोपर्निकस आहे ना हेलोसेंट्रिक, गॅलिलिओचं पण आहे. तर पुढे बघा, गॅलिलिओला त्याच्यामुळे शिक्षा झाली होती, व्हेरीफाय केली का. मग चला रिनेसा आल्या, रिनेसा. रिनेसा म्हणजे काय बरं, रिनेसा म्हणजे रिबर्थ. ठीक आहे, रिबर्थ किंवा रिअकरिंग. म्हणजे समजा अगोदर एक डार्क एज होतं, पण त्याच्यामध्ये जे बी व्हॅल्यू होत्या त्या व्हॅल्यू डिस्ट्रॉय झाल्यात आणि लोकांमध्ये नवीन व्हॅल्यू आल्या, त्याच्यामुळे रिनेसा महत्वाचे, त्यालाच आपण पुनर्जागरण म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे, तर सांगा कमर्शियल रिव्होल्यूशन म्हणजे काय, किंवा अगोदर सायंटिफिक रिव्होल्यूशन सांगा, वैज्ञानिक क्रांती म्हणजे काय सांगा, सायंटिफिक रिव्होल्यूशन काय असेल, वैज्ञानिक क्रांती. तुम्ही आता वाचून आले असलं तर बघू नका, फक्त त्याच्यात बघा, म्हणजे तुमचं डोकं बी चल, लक्षात राहील. सायंटिफिक रिव्होल्यूशन काय असेल, बरोबर आहे. किंवा काय झालं असेल सांगा, पहिली गोष्ट म्हणूया आपण रॅशनॅलिटी म्हणूया, किंवा आपण काय म्हणूया, सायंटिफिक टेम्पर म्हणूया, वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणतात त्याला मराठीत, सायंटिफिक टेम्पर आलाय, बरोबर. आणखीन काय असू शकते, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आली समजा. आणखीन सांगा, सेक्युलरिझम आला असेल, बरोबर का. आणखीन टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झालेली असणार आहे. ह्याचं एक एक्झाम्पल सांगा महत्वाचं, काय एक्झाम्पल तुम्ही वाचलं काय एक्झाम्पल, स्पिनिंग जेनी, राईट. आणखीन एक महत्वाचं एक्झाम्पल काय आहे, लिओनार्डो दा विन्सी यांनी काढलेले चित्र. त्यांनी बायोलॉजिकल, बरोबर आहे, मानवी आकाराचं बायोलॉजिकल त्यांनी चित्र काढलं होतं. मग त्यांनी अभ्यास करायला सुरू केलं, की ती सांगताय देवाचं, देवाचं आहे तसं काही नाही. मग त्यांनी सगळं बायोलॉजिकली पर्स्पेक्टिव्हनं सांगितलं त्यांनी. मग आपण तिथे एक्झाम्पलमध्ये ते वाटलं तर कोट करून ठेवा, एक्झाम्पल लिओनार्डो दा विन्सी. हे एक्झाम्पल महत्वाचे आहेत, हे सगळं सगळे जण लिहिणार आहे, पण आपल्याला व्हेरीफाय करायचं एक्झाम्पल ना. लिओनार्डो दा विन्सीला अंडरलाईन करा, सर्वात महत्वाचं लिओनार्डो दा विन्सीला अंडरलाईन करा. बघा, आणि त्याच्यापेक्षा आपण असं पण चांगलं लिहू शकतो बघा, दृश्य कला म्हणजे काय, जे चित्र दिसायचे चित्र ते लिओनार्डो दा विन्सी आहे. ठीक आहे, शरीरशास्त्र विल्यम हार्ट. ठीक आहे, त्याला म्हणायचे अॅनाटॉमी. वाटलं तर बाजूला लिहा, अॅनाटॉमी लिहा, विल्यम हार्ट लिहा समोर. अॅनाटॉमीचा अभ्यास केला विल्यम हार्टनं. खगोल विज्ञान कोपर्निकस, बरोबर, जॉमेट्री. जैवशास्त्र बायोलॉजी डार्विन. ह्या सगळ्यांच्या ह्या सगळ्यांच्या थिअरीजमुळे काय झालं, की जे एक्झिस्टिंग सांगायचे आपण देवाचे ओरिजिन आहे, देवानं आपल्याला बनवले, जे पे थॉट होते त्या थॉटला तडा बसला. तेच महत्वाचे आपल्याला. याच्यामुळे काय झालं, या थॉटला तडा बसल्यामुळे काय होईल, याच्यामुळं रॅशनॅलिटी येईल, आणि सगळ्यात महत्वाचं काय, मॉडर्निटीचा जन्म होईल.
हे महत्वाचं. आपल्या सगळ्यात शेवट कुठे येईल? मॉडर्निटी. हे सगळं कशामुळे आलं? तर मॉडर्निटी आलं. सांगा. ठीक आहे, तर सांगा कमर्शियल रिव्होल्यूशन काय? कमर्शियल रिव्होल्यूशन काय सांगा? काय झालं सांगा? व्हाय? आणि याचे काय इफेक्ट झाले सांगा? कमर्शियल रिव्होल्यूशन म्हणजे काय आणि त्याचे इफेक्ट काय झाले सांगा? काय झालं? नवीन सी रूट भेटलेत. पहिली गोष्ट तर सायंटिफिक डेव्हलपमेंट झाली पहिल्यांदा. वैज्ञानिक क्रांती झाली, सायंटिफिक डेव्हलपमेंट. हे सायंटिफिक डेव्हलपमेंटमुळे झाल्यामुळे काय झालं सांगा? नवीन नवीन टेक्नॉलॉजी, जिनिंग वगैरे. ठीक आहे, जिनिंग किंवा स्टीम स्टीम इंजिनचा शोध लागला. परत काय? न्यू सी रूट्स झालेत. बरोबर आहे का? अजून काय असू शकते? मार्केट सापडलेत नवीन, न्यू मार्केट. परत काय? प्रोडक्टिव्हिटी वाढलेली. बरोबर का? फॅक्टरीज वगैरे आल्यात, प्रोडक्टिव्हिटी वाढली. हा, बरोबर. बँकिंग सिस्टीम, गुड. बँकिंग सिस्टीम झाली फॉर्मलाइज. या सगळ्या गोष्टींमुळे काय झाले? कमर्शियल रिव्होल्यूशन आले. तर मग आपल्याला त्या कमर्शियल रिव्होल्यूशनचा इफेक्ट सांगा. जो इफेक्ट आपल्याला इमर्जन्स सोशिओलॉजीसाठी महत्वाचा आहे किंवा मॉडर्निटीसाठी महत्वाचा आहे, काय असेल? कॅपिटलिझम. ठीक आहे, करेक्ट. न्यू इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स. परत बरोबर क्लासेस. त्याच्यापेक्षा आपण मिडल क्लास म्हणूया. मिडल क्लास इंटेलिजन्सिया म्हणतात त्याला. मिडल क्लास डेव्हलप झालाय. ठीक आहे, बरोबर. सोशल इव्हिल सुद्धा काय झालेत किंवा आपण समाजामध्ये सोशल चेंज म्हणूया. सोशल चेंज म्हणूया किंवा आपण असं म्हणूया ड्रायव्हर ऑफ द मॉडर्निटी, ड्रायव्हिंग फोर्स ऑफ मॉडर्निटी असं पण म्हणू शकतो आपण. ड्रायव्हिंग फोर्स ऑफ मॉडर्निटी झालं म्हणजे आधुनिकता येण्यासाठी एक महत्वाचं हे झालं. बघा इथं काय लिहिले का? काय झाले त्याच्यामुळं? डायनॅमिक सोसायटी तयार झाली. बरोबर आहे. मिडल क्लासचा झालाय, मध्यम वर्ग म्हणजे मिडल क्लास. विचारांची देवाणघेवाण झाली, आता थॉट्स एक्सचेंज व्हायला लागलेत. आणि आता जो आपला समाज ऍग्रिकल्चर डिपेंडंट होता, तो आता समाज कशाचा डिपेंड झालाय? इंडस्ट्रियल सोसायटीमध्ये आपलं रूपांतर झालं. त्यालाच दुर्खामच्या भाषेत काय म्हणणार आपण? मेकॅनिकल सॉलिडिटी टू ऑर्गॅनिक सॉलिडिटी मध्ये चेंज झाले त्याचं. बस एवढंच आहे. बघा मग आता दोन रिव्होल्यूशन आपण बघितले. कोणते कोणते? बघा, डार्क एज होता, इथं सगळं धर्माचं पगडा होता, पोपचा सगळं होतं. पोप जे म्हणाल ते खरं. डार्क एज जाऊन सायंटिफिक रिनेस आला. रिनेस आल्यामुळे सायंटिफिक रिव्होल्यूशन झाले. सायंटिफिक रिव्होल्यूशन मध्ये आपण बघितले 2-3 एक्झाम्पल. कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन. ठीक आहे. आणखी त्याच्यामध्ये लिओनार्डो द विन्सी वगैरे ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणखी अॅनाटॉमी विल्यम हार्ड लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. कमर्शियल रिव्होल्यूशन आता बघितलं. न्यू सी रूट, मार्केट्स, प्रोडक्शन, मशीन्स. त्याच्यामुळे नवीन सी रूट झालेत, कमर्शियल रिव्होल्यूशन आले. कमर्शियल रिव्होल्यूशन आल्यामुळे काय झाले? समाज आता इंडस्ट्रियल सोसायटी झाली, कॅपिटलिझम आले. बरोबर का? काही सोशल इव्हिल सुद्धा आलेत. अशा गोष्टी, त्या गोष्टींमुळे काय? मॉडर्निटीला हे झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इनलायटनमेंट. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय आले? इनलायटनमेंट. इनलायटनमेंट म्हणजे काय सांगा? लोकांना समजायला लागलं की बाबा हे असं नाही तर तसं उलट आहे. बरोबर का? याच्यात लिहिले का बघा इनलायटनमेंट. बघा, धर्म सुधारणा लिहा तिथं. ह्याच्यामध्ये लिहा रिलिजियस रिफॉर्म मध्ये दोन गोष्टी लिहा, दोन नावं लिहा. मार्टिन ल्युथर किंग. हे नाव पटापट लक्षात आले पाहिजे. मार्टिन ल्युथर किंग, मार्टिन ल्युथर किंग. आणि दुसरं लिहा जॉन केल्विन. हे जॉन केल्विनने दिले बघा प्रोटेस्टंट इथिक्स. जॉन केल्विन आहे प्रोटेस्टंट इथिक्सचा. मग वेबरचा प्रोटेस्टंट इथिक्स लिहिताना हे जॉन केल्विन किंवा केल्विनिझम लिहितात आपण. केल्विनवाद म्हणतात मराठीत त्याला. केल्विनिझम 100% लिहायचं. यांच्यामुळे धर्म सुधारणेमध्ये खूप महत्वाचा वाटा आला. आणि धर्म सुधारणा आणि मॉडर्निटी येण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे धर्म सुधारणेचा. कारण धर्म सुधारणा झाली नसते तर मॉडर्निटी कसे आलीच नसते. ठीक आहे. हे दोन नावं लिहा पटपट, कारण आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहिती आहे आता. फक्त हे आपल्याला डाटा पटपट क्लिअर कलेक्ट करून आपल्याला उत्तर लिहायचं. समजलं? हे बघा परत एकदा. दृश्यकलामध्ये लिओनार्डो द विन्सी, अॅनाटॉमीमध्ये विल्यम हार्ट, म्हणजे ह्याच्यामध्ये कोपर्निकस, आणि बायोलॉजीमध्ये डार्विन. 100% लक्षात ठेवायचं. बघा आता काय राहिलं? कोणतं चालू आहे? प्रोटेस्टंट इथिक्स तर माहिती आहे बघा. प्रोटेस्टंट इथिक्स मी परत सांगतो. केल्विनचं प्रोटेस्टंट इथिक्स काय म्हणते की आपले जे लोक आहेत हे सगळे, ह्या सगळ्यांचा ऑलरेडी ह्यांचं ठरलेले,
कोण स्वर्गात जाणार कोण नरकात जाणार. फक्त एवढंच आहे की आपल्याला माहित नाही कोण स्वर्गात जाईल आणि कोण नरकात जाईल. फक्त आपल्याला काय करायचे, जास्तीत जास्त काम करायचे, वर्क. हे वर्क केल्यामुळे आपल्याला काय करायचे, आपल्याला पैसा कमवायचा, वेल्थ कमवायची, आणि ही वेल्थ परत आपल्याला रिइन्व्हेस्ट करायची, आणि ह्याच्यामधून जे पण गरीब लोक आहेत त्यांना आपल्याला वर आणायचे. हे आणल्यामुळे काय होतील, आपले चान्सेस वाढतील, किंवा आपल्याला दिसायला लागेल की आपण स्वर्गात जाणार की नरकात जाणार, हे आपल्याला दिसायला लागेल. कोण म्हणते हे? केल्विनचं प्रोटेस्टंट एथिक्स. ठीक आहे, कुठपर्यंत आलो बघा आता, रेनेसापर्यंत आलोय. त्याच्यानंतर बघा इनलायटनमेंटचा काळ. इनलायटनमेंट मध्ये काय झालं, अनेक थिंकर्स आहेत बघा. लिहा आता, थिंकरची लिस्ट लिहा इनलायटनमेंट मध्ये. एक थिंकर काय म्हणतो एकच बघायचं आपल्याला, बाकी काही लिहायचं नाही, कारण 10 मार्काचाच प्रश्न येऊ शकतो जास्त. त्यामुळे पहिले नाव लिहा थॉमस हॉब्स. दुसरं नाव लिहा जॉन लॉक आणि रुसो. हे 3 खूप झाले आपल्यासाठी. सांगा थॉमस हॉब्स काय म्हणतो? बरोबर. थॉमस हॉब्स काय म्हणतो की माणूस हा स्वतः ग्रीडी, एकदम हे माणूस, सेल्फिश माणूस आहे. त्याच्यामुळे तो दुसऱ्याचं काय भलं बघणार नाही. ह्याच्यामुळे काय कोणी इथं समान नाही, कोणीही हे नाही. बरोबर. जॉन लॉक काय म्हणतो? हे जे नॅचरल राईट किंवा सोशल कॉन्ट्रॅक्टची थिअरी आहे बघा त्याची. लिहा तिथं सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी, सामाजिक सुरक्षा. हे जे सगळे लोक एकत्र येऊन राहायला लागलेत, किंवा एका व्यक्तीला त्यांनी हे दिले, आपलं हे दिले, त्या कशासाठी दिले त्यांनी? आपल्या स्वतःच्या संपत्तीचं जतन करण्यासाठी, प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या जतनासाठी किंवा सिक्युरिटीसाठी. जॉन लॉक म्हणतो. रुसो काय म्हणतो? बरोबर, जनरल विलचीच. बरोबर. ठीक आहे, मला सांगा, ठीक आहे, जनरल विलची थिअरी दिली बघा, सिक्युरिटी ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. ह्याच्यासाठी सर्वजण काय करायला एकत्र यायला. ठीक आहे. आणखीन काय लिहू शकतो आपण त्यामध्ये, इनलायटनमेंट मध्ये मॉन्टेस्क्यू लिहू शकतो बघा. मॉन्टेस्क्यूनं काय सांगितलं होतं, समजा जी आपली ज्युडिशियरी आहे किंवा न्यायिक संस्था आहे, सेपरेशन करा ज्युडिशरीचं, एक्झिक्युटिव्हचं आणि लेजिस्लेशनचं, सगळ्यांचं सेपरेशन करून टाका. ठीक आहे. बघा सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी आहे जॉन लॉ ह्याची, आपल्या रुसोची, ती लिहायची सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी रुसो. या सगळ्या थिअरीमुळे काय झाले, लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलाय, लोकांना समजायला लागले की असं पण आहे. कारण की धर्माचा पगडा वेगळा होता, आणि ही आता विचारांचा पगडा, हा मॉडर्न थॉट्स आहेत, म्हणून ह्याच्यामुळे काय होईल, मॉडर्निटी यायला महत्वाचं राहील. परत आपण एक ऑल्टियर सुद्धा लिहू शकतो त्याच्यात. लिहा ऑल्टियर. ऑल्टियरचं काय, त्यानं टॉलरन्स सांगलं बघा, रिलिजियस टॉलरन्स, टॉलरन्स. परत काय, फ्रीडम. व्हॉल्टियर फ्रीडमवर जास्त बोलतो, स्वातंत्र्य. ठीक आहे. ओके, ह्या दोन गोष्टी बघा. हे फ्रीडम, हे आता आपल्याला एकदम चांगल्या गोष्टी वाटतात, किंवा म्हणजे आपल्याला माहित असल्यासारखं वाटतं, पण त्या काळात हे एकदम रिव्होल्युशनरी थॉट होते, की ज्युडिशियरला वेगळं करा, ह्याला वेगळं करा. हे सगळे रिव्होल्युशनरी थॉट आहेत. फ्रीडम, फ्रीडम हे सुद्धा एक रिव्होल्युशनरी थॉट आहे. आता आपल्याला अनुभवता म्हणून आपल्याला नाही वाटत त्याचं काही. कळलं? बघा कुठपर्यंत आलो, इनलायटनमेंट पर्यंत आलेलो आहोत आपण. बघा परत एकदा, डार्क एज होतं, फ्रेंच रिव्होल्युशन, हे रिनेसान्स आलाय, सायंटिफिक रिव्होल्युशन आले. फक्त मला एक्झाम्पल सांगा, काय काय सांगू शकतो? लिओनार्डो द विन्सी, बरोबर, कोपर्निकस, न्यूटन, गॅलिलिओ. परत काय सांगू शकतो? विल्यम हार्ट, डार्विन. करेक्ट. त्याच्या पुढे काय झाले? कमर्शियल रिव्होल्युशन. फक्त परिणाम सांगा, काय परिणाम झाले त्याचे? मिडल क्लास आलाय, राईज झालाय, बँकिंग इन्स्टिट्यूशन्स आलेत, बरोबर का, न्यू सी रूट्स आलेत, सोशल चेंजेस आलेत, किंवा सामाजिक परिवर्तन म्हणायचं त्याला मराठीमध्ये. पुढे काय झाले? आणखीन काय सांगू शकतो? आपला समाज अगोदर ऍग्रिकल्चर होता, किंवा फ्युडल म्हणा त्याला, फ्युडल ऍग्रिकल्चर म्हणा. फ्युडल पासून काय झाले आता आपण, इंडस्ट्रियल, इंडस्ट्रियल सोसायटी झाली. ठीक आहे, हे त्याचे परिणाम आहे. याच्या परिणामी काय झालं मग, आपण इनलायटनमेंट. इनलायटनमेंट मध्ये अनेक जण इंटेलिजंट लोक बाहेर आलेत. कोण कोण? थॉमस हॉब्स, 100% नाव लक्षात ठेवायचं, थॉमस हॉब्स. दुसरं काय नाव आहे? जॉन लॉक. करेक्ट. तिसरं रुसो. परत काय? मॉन्टेस्क्यू. परत काय? वॉल्टियर. हे विसरू नये आता. थॉमस हॉब्स काय म्हणतो? माणूस हा ग्रीडी आहे, कोणी समान नाही. इथं इथं आपल्याला समानता आणावी लागेल स्वतः हस्तक्षेप करून. जॉन लॉक काय म्हणतो? सोशल हे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या सुरक्षेसाठी लोक एकत्र आलेत. रुसो सुद्धा जनरल विलची थिअरी देतो. ठीक आहे. वॉल्टेअर काय म्हणतो? फ्रीडम, रिलिजियस रिफॉर्मवर बोलतो.
आणखी मॉन्टेस्क्यू काय म्हणतो, सेपरेशन ऑफ पॉवर ज्युडिशियरी मध्ये, हा त्या काळाचा एकदम रिव्होल्युशनरी थॉट आहे. समजलं. हे सगळं झालं इनलायटनमेंट. ह्याच्यामुळं, ह्या इनलायटनमेंटमुळं दोन गोष्टींमध्ये जास्तीत जास्त फरक पडणार आहे. कोणत्या? पॉलिटिकल सिस्टीम, आणि दुसरी कोणती सिस्टीम? इकॉनॉमिक सिस्टीम किंवा राजकीय संस्था, राजकीय पद्धत. राजकीय पद्धतमध्ये काय? फ्रेंच रिव्होल्युशन. आणि इकॉनॉमिक पद्धतीमध्ये काय? इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. हे दोन्ही बघायचं. दोन्ही बघले की आपला टॉपिक जवळपास एंड होतो. सांगा फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये काय? फ्रेंच रिव्होल्युशन आता कसं झालं, कोण कोणाला मारलं, हे आपल्याला तेवढं काय गरज नाही, बरोबर आहे का? तरी आपण एकदा वाटलं तिथं दिलेले बघूया. फक्त सांगा, हे सांगा, डेट सांगा फ्रेंच रिव्होल्युशनची. 1789. लक्षात ठेवा, ते पण लक्षात ठेवा बघा, इथं दिलं असं 1789 आहे बघा. 1789 ते सुद्धा लक्षात ठेवा. 1789 फ्रेंच रिव्होल्युशन. तर बघा काय झालं होतं, काय नाही, एकदम तो राजा, बरोबर, मोनार्की होती. परत ते काय होतं, कर्जाचं सगळ्यात जास्त जो थर्ड वर्ग होता त्याच्यावर जास्त कर्ज लागायचं. परत ते एकदम त्यांनी त्या युद्धामध्ये सगळं पैसा खर्च करून एकदम हे झालं होतं. त्याच्यामुळे काय झालं, आणि हे नोकरशाही बिकरशाही हे आपल्याला कधी विचारणार नाही. ह्याचा आपल्याला काय फायदे, इफेक्ट काय झाले हे विचारायचे. इफेक्ट काय झाले लिहा, वाटलं तर तुमच्याकडे असलं तर लिहा, नसतं ते काय वहीवर एका ह्याच्यावर लिहून घ्या वाटलं तर फक्त. बघा इफेक्ट काय झाले, फ्युडल कडून आपण मॉडर्न झालो. फ्युडल सोसायटी टू मॉडल सोसायटी पहिली गोष्ट. सामंतशाहीकडून आधुनिक समाज झालाय. ठीक आहे. दुसरं काय, मोनार्की मधून डेमोक्रेसी आली. तिसरं काय, सुपरस्टिशियस मधून रॅशनॅलिटी आली. आता असंच लिहायचं. समजा असा तर कधी प्रश्न आला की ट्रेडिशनल सोसायटी मॉडर्न सोसायटीमध्ये काय ट्रान्झिशन आहे किंवा काय फरक आहे, तर हेच लिहायचं. ट्रेडिशनल सोसायटी म्हणजे ह्या, मॉडर्न सोसायटी म्हणजे ही. कळलं. पुढं आणखीन काय असू शकतं, इनइक्वॅलिटी होती, बरोबर. इगॅलिटरियन सोसायटीकडे आपण हे झालं, बरोबर आहे. आणखीन काय, फ्युडल झालं, फ्युडल कडून मॉडर्न किंवा आपण याला इंडस्ट्रियल बनूया. ठीक आहे, बरोबर. इंडिव्हिज्युअलिझमचं जास्तीत जास्त प्रमोशन झाले, बरोबर. काय आणखीन काय, अधिकारांचं हे अगोदर कसं होतं, जी पॉवर होती ती कॉन्सन्ट्रेट पॉवर होती. आता काय झाले, सेंट्रलायझेशनचं वरचं डिसेंट्रलायझेशन. ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा का होईल, मॉडर्निटी. या सगळ्या गोष्टींचा फायदा का होईल, मॉडर्निटी. कळलं. हेच महत्वाचे, आपल्याला इफेक्ट महत्वाचे, फक्त या फ्रेंच रिव्होल्युशनचे इफेक्ट काय झाले हे महत्वाचं आहे. मग आता हेच इफेक्ट कसा प्रश्न फिरू द्या, त्याच्यानं लिहायचं. ठीक आहे. आता जर असा प्रश्न आला, हाऊ फ्रेंच रिव्होल्युशन लीड टू द एमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी, काय सांगावं लागेल सांगा. सोशियोलॉजीचा उगम होण्यामागं फ्रेंच रिव्होल्युशन कसं कारणीभूत आहे, असा प्रश्न आल्यावर काय काय सांगायचं. डार्क एज होतं, डार्क एज असं होतं, ते झालं बॅकग्राऊंड. मग कसं आलं सांगायचं, तर काय सांगायचं बघ, फ्रेंच रिव्होल्युशनमुळे या गोष्टी झाल्या. हे ट्रेडिशनल होतं, ह्याचं हे झालं, हे असं होतं, ह्याचं हे झालं, हे याचं असं होतं, ह्याचं तसं झालं. या गोष्टीमुळे काय आलेली तिथं, मॉडर्निटी. त्या मॉडर्निटीच्या परिणामी इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये सुद्धा बदल झालेत. इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे काय, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. हे इकॉनॉमिक सिस्टीम बदलल्यामुळं त्या काळचे समाजशास्त्रज्ञ, जे की आपण आता इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाल्यावर बघूया, त्यांना वाटलं की हे निगेटिव्ह चेंजेस काढण्यासाठी असं लिहायचं. समजा डायरेक्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आलं तर मग मागचं सगळं चालतं ते आपलं, त्याच्यामुळे टेन्शन नाही. मग हेच चॅलेंज आहे, कुठपर्यंत येऊन थांबायचे आपल्याला, शेवटला इंडस्ट्रियल रिव्होल्युशन पर्यंत येऊन थांबायचं. असं साधे साधे प्रश्न विचारतात, दिसायला सोपे वाटतात. इनलायटनमेंटमुळं सोशियोलॉजी कसं उगम पावली सांगा, सोपा प्रश्न आहे पण लिहायला अवघड. कळालं. कुठे येऊन थांबायचं शेवटला, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. चला पुढं. आता इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सांगा, काय होतं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, का झालं असेल, का इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं असं विचारलं समजा, व्हाय, का इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं. आता त्याच्या दोन गोष्टी, एक तर डिमांड साईड आहे आणि तर सप्लाय साईड आहे. त्या दोन्ही गोष्टी, कारण डिमांड वाढली ना जास्त, पॉप्युलेशन इन्क्रीज झाले, डिमांड वाढली मग त्याच्यामुळं. ठीक आहे. सप्लाय साईड काय, टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त झालेली आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे. ठीक आहे. नवीन नवीन मीन्स सापडलेत, रॉ मटेरियल आता सापडायला लागले जास्तीत जास्त. एक्झाम्पल टाकायचं लगेच, ब्रिटिश कॉलनीज, बरोबर. आणखीन काय, काय सांगू शकता आणखीन,
बँकिंग इन्स्टिट्यूशन्स हे जास्तीत जास्त आलेत. कॅपिटलिझम जास्त आले. लोक आता कॅपिटल रिइन्व्हेस्ट करायला लागलेत. बरोबर. सायंटिफिक रिसर्च आलेत. न्यू मार्केट सापडलेत असं पण म्हणू शकता. नवीन कॉलनी सापडल्यात, नवीन मार्केट सापडले. आणखीन काय? बस प्रोडक्टिव्हिटी वाढली. हे सगळ्या गोष्टी काही लिहितायत. या सगळ्या गोष्टीमुळं काय आलेलं आहे? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आलेलं आहे. ही आपल्याला कधी विचारलं जाणार नाही. आपल्याला एवढंच महत्वाचं आहे की सोशल चेंज काय आला त्याच्यामुळे. ठीक आहे. तर लिहा मग इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या सोशल चेंजेस. बघा अगोदर समाज कसा होता? अगोदर कसं होतं? जॉईंट फॅमिली होती. मग काय झालं नंतर? न्यूक्लिअर फॅमिली. मग तिथे लिहिली बघा एकत्रित फॅमिली होती. नंतर काय झाले? विभक्त कुटुंब पद्धत. सगळं धर्म कसा होता? रिलिजनचा जास्तीत जास्त त्याच्यावर प्रभाव होता. धर्माचा जास्त प्रभाव. तर काय झालं आता धर्माचा प्रभाव कमी झालाय. ठीक आहे. आणखीन काय झालं? लोक अगोदर कसं होतं? कम्युनिटी जास्त कम्युनिटी कॉन्शियसनेस जास्त होतं. पण आता काय प्रमोट झाले? इंडिव्हिज्युअलिझम जास्त प्रमोट झाले. ठीक आहे. बरोबर. ॲग्रेरियन इकॉनॉमी तो आता काय झाले? इंडस्ट्रियल इकॉनॉमी झाली. बरोबर. सिम्पल डिव्हिजन ऑफ लेबरचं कॉम्प्लेक्स डिव्हिजन ऑफ लेबर म्हणले, किंवा आपण दुर्कीमच्या भाषेत म्हणलं तर मेकॅनिकल सॉलिडॅरिटी टू ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. अगोदर सबसिस्टन्स होतं. बरोबर. आता कसं झालं? सरप्लस. बरोबर. कमर्शियलायझेशन किंवा कॉमोडिफिकेशन म्हणूया आपण. कॉमोडिफिकेशन म्हणायचं. बरोबर. प्रॉफिट सेंट्रिक. ठीक आहे. काल मार्क्सच्या मनानं लिहायला गेलं तर एलिनेशन वाढले. बरोबर आहे. दरखामच्या मनाने लिहिलेले तर ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी वाढलेली. ठीक आहे. बघा मग मग मला हे सांगा, हे महत्वाचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस महत्वाचे आहेत. निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस सांगा. फ्रेंच रिव्होल्यूशन हे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स काय असणार आहे? स्लम डेव्हलपमेंट. परत काय? पॉवर्टीचा जास्तीत जास्त झाले. पॉवर्टी वाढली. क्राईम्स वाढलेत. बरोबर आहे. विषमता वाढली. इनइक्वॅलिटी वाढलेली. बरोबर आहे का? पण काय म्हणू शकता? क्लास कॉन्फ्लिक्ट झालेत कार्ल मार्क्सच्या मतानं. कॉन्फ्लिक्ट कमोडिफिकेशन झाले. भावनेचं, वस्तूंचं, सगळ्यांचं, फॅमिली रिलेशन्सचं. आणि फॅमिलीवर त्याचा काय फरक पडलाय? त्या सायरन बेस्ड फॅमिली झाली. सायरनवर सगळी फॅमिलीची जिंदगी सुरू झाली. सायरन बेस्ड फॅमिली. कारण की आता काय झाले? चाइल्ड लेबर सुद्धा वाढले. बरोबर का? एक्सप्लॉयटेशन वाढलेत लेबरचं. बघा हे सगळं झाल्यामुळे काय व्हायले? जे एक्झिस्टिंग सोशल सायन्सेस होते, जसं की काय? पॉलिटी. बघा इथं लिहिले बघा, स्त्री पुरुष मध्ये जेंडर इनइक्वालिटी पण जास्त वाढली. जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी लिहितात तेवढ्या जास्त निगेटिव्ह गोष्टी लिहायच्या. का? कारण ह्या निगेटिव्ह गोष्टींचा अभ्यास हे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र ह्या करू शकत नाही. त्यामुळं एक शास्त्र उदयाला आले, त्याचं नाव आहे समाजशास्त्र. समजलं? ह्या गोष्टी बघा. आणखीन काय आहे का? बघा मेकनायझेशन लिहा. मेकनायझेशन झाले फिलिंगचं, किंवा कोणी फिलिंगची कदर करत नाही. मेकनायझेशन लिहा वाटलं तर. असे शब्द आले पाहिजे आपल्या लिहिण्यामध्ये. आणखीन काय म्हणू शकतो आपण? पोलरायझेशन. लोकांचं आता कार्ल मार्क्सच्या मतानं लिहायला गेलं तर आपण पोलरायझेशन लिहायला पाहिजे. या क्लास कॉन्फ्लिक्टच्या खाली लिहायचं पोलरायझेशन झाले. दोन पोलाकडे दोन क्लास गेलेत. हॅव्स वेगळे, हॅव नॉट वेगळे. पोलरायझेशन, मेकनायझेशन असे शब्द टाका. झालं का? हे कॉन्सिक्वेन्सेस अभ्यासण्यासाठी बरोबर हे आलं पाहिजे. कोण म्हणला होता? ऑगस्ट कॉम्ट. आता चला टाका. आता टाका थिंकर्स. लिहा तिथं ऑगस्ट कॉम्ट. असं एक ओळ टाका वाटलं तर. हे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस ऑर दिस निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आर वेअर टाका. दिस निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस वेअर नॉट वेल स्टडीड or would not studied by the existing सायन्सेस, सोशल सायन्सेस. जसं की जे अर्थशास्त्र जे असेल ते. त्याच्यामुळे ऑगस्ट कॉम्ट त्यांनी काय म्हणले की बाबा ह्याच्यासाठी एक नवीन विद्याशास्त्र आलं पाहिजे. त्याचं नाव आहे सोशिओलॉजी. आता एक टाका थिंकर ऑगस्ट कॉम्ट. आता बघा पहिला थिंकर आला आपल्याकडे ऑगस्ट कॉम्ट. यांनी काय म्हणले बरं? सोशल फिजिक्स. समोर लिहा सोशल फिजिक्स. आणि सोशिओलॉजी टर्म कोण दिली? सोशिओलॉजी टर्म यांनीच दिली. सोशिओलॉजी टर्म सुद्धा यांनी दिली. ठीक आहे. आणखीन कोणाचं नाव टाकू शकतो आपण सांगा?
बरोबर, दरखाईम टाका, दरखाईम टाका. ठीक आहे, दरखाईम टाका. हार्बर्ट स्पेन्सर टाका अगोदर. हार्बर्ट स्पेन्सर काय म्हणतो सांगा. हार्बर्ट स्पेन्सर, हार्बर्ट स्पेन्सरचं काय, सोशल डार्विनिझम. सोशल डार्विनिझम म्हणजे काय सांगा. बघा, सोशल डार्विनिझम बरोबर आहे. सोशल डार्विनिझम म्हणजे काय, त्यानं डार्विन सारखा अभ्यास केला. त्यानं काय म्हणते, डार्विन कसं इव्होल्युशनचा अभ्यास करतो. सिंपल कडून आता एका बॉडी आपली अगोदर एकदम एक छोटा आपलं एक अणू होता. अणूपासून आता एवढी कॉम्प्लेक्स आपली बॉडी तयार झालेली, सिंपल टू कॉम्प्लेक्स. आणि या बॉडीमध्ये आता अनेक ऑर्गन्स आहेत. आणि हे सगळे ऑर्गन एकमेकाला काय करतात, मदत करतात. आणि एक सिस्टीम बनते. आणि आपलं तसं एकदम आपण चांगलं काम करू शकतो. तर मग तसंच आहे की बाबा, आपल्याकडे बी काय झाले, आपल्या बी समाजामध्ये अगोदर सिंपल समाज होता. आता त्या समाजाचं हे होऊन कॉम्प्लेक्स समाज झालाय. आणि समाजाचे जे पण घटक आहेत ते एकमेकाला इंटरडिपेंड असतात किंवा मदत करतात. त्याच्यामुळे पूर्ण समाज ॲज अ होल बॉडी म्हणून चांगलं काम करू शकते. असं कोण म्हणते, हार्बर्ट स्पेन्सर. 100% हार्बर्ट स्पेन्सर आला. सोशल डार्विनिझम हा टाकायचं म्हणजे टाकायचं. कळलं. हार्बर्ट ऑगस्ट कॉम्प लिहिताना 100% आपण स्पेन्सर लिहायचा. ठीक आहे, दोन थिंकर लक्षात ठेवा बघा, ऑगस्ट कॉम्प आणि हार्बर्ट स्पेन्सर. आणखीन काय लिहू शकतो का सांगा. लिहा लिहा, कार्ल मार्क्स लिहा, दरखाईम लिहा, वेबर लिहा. लिहा वेबर, कार्ल मार्क्स, दरखाईम. ठीक आहे, हे सगळे अर्ली सोशिओलॉजिस्ट आहेत बघा. बघा एकदा सगळे नावं बघूया आपण. आता काय काय नावं बघितली आपण. बघा, पहिल्यापासून नावं सांगा फक्त. कोणाचं नाव बघितलं, थॉमस हॉब्स. दुसरं नाव कोणाचं बघितलं, जॉन लॉक. तिसरं नाव कोणाचं बघितलं, रुस्सो. चौथं नाव मॉन्टेस्क्यू. पाचवं व्होल्टियर. परत ऑगस्ट कॉम्ट, हार्बर्ट स्पेन्सर, इमाईल दरखाईम. परत कार्ल मार्क्स, वेबर, मॅक्स वेबर. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही तेवढ्या बघूया. व्हॉल्टियरचं काय, रिलिजियस फ्रीडम. मॉन्टेस्क्यूचं काय, सेपरेशन ऑफ पॉवर. ठीक आहे, रुसोचं काय, जनरल विल थिअरी. ठीक आहे, जॉन लॉकचं काय, सोशल कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, इमाईल दरखाईमचं काय, ते बघूया पुढं. हार्बर्ट स्पेन्सरचं काय होतं, सोशल डार्विनिझम. सोशल डार्विनिझम. ऑगस्ट कॉम्टचं काय होतं, सोशल फिजिक्स आणि सोशोलॉजी टर्म. ठीक आहे, ह्यानं काय कॉन्फ्लिक्टेक्स्ट ठेवू असं लिहूया वाटलं तर. गुड. आता एक सांगा, सोशल चेंज म्हणजे काय. इकडे लिहा ट्रेडिशनल, इकडे लिहा मॉडर्न सोशल चेंज. सांगा काय. ट्रेडिशनल म्हणजे काय, ॲग्रिकल्चरचं इंडस्ट्रीयल, सुपरस्टिशियसचं रॅशनल. परत ॲग्रेरियन झालं, इंडस्ट्रियल झालं, जॉईंटचं न्यूक्लिअर फॅमिली. ठीक आहे, रिलिजियस डॉमिनेशन जास्त तर सेक्युलरिझमकडं वाटचाल. परत काय सांगू शकतो, ऑर्थोडॉक्सचं रिफॉर्मिस्ट. आणखीन काय सांगू शकतो, सिम्पल डिव्हिजन ऑफ लेबरचं कॉम्प्लेक्स डिव्हिजन ऑफ लेबर. मेकॅनिकल सॉलिडॅरिटीचं ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. सबसिस्टन्सचं प्रॉफिट. बस एवढं खूप झालं. आणखीन काय टर्म सांगा, कोमोडिफिकेशन, पोलरायझेशन, मेकनायझेशन, एलियनेशन, जे असेल ते. ठीक आहे, झालं. आता लिहा हे मॉडर्निटी. मॉडर्निटीची डेफिनेशन काय आहे बरं, हे डेफिनेशन पाठ करून टाकायचं आता. ब्रेकिंग द ट्रेडिशन कोण म्हणते, अँथनी गिडन्स. बरोबर आहे का, अँथनी गिडन्स आहे का. आणखीन कोण आहे, मायकल फुकोल्ड बी आहे बघा. लिहा मॉडर्निटी लिहा, त्याच्यामध्ये दोन दोन थिंकर लिहा,
मॉडर्निटी किंवा आधुनिकता, त्याच्यामध्ये दोन थिंकर आहेत बघा. अँथनी गिडन्स. अँथनी गिडन्सचं पुस्तक कोणतं आहे? पुस्तक लिहा जर तुम्हाला माहित नसेल तर, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मॉडर्निटी. बुक लिहा, अँथनी गिडन्स लिहा, त्याच्या पुढे बुक लिहा, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मॉडर्निटी. अँथनी गिडन्स बुक अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मॉडर्निटी. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मॉडर्निटी झालं. आणखीन काय आहे का? आणि मायकल फुकोल्ट एक लिहा. मायकल फुकोल्ट. जर आठवणाच गेला अँथनी गिडन्स तर मायकल फुकोल्ट नाव टाकायचं. आणि मायकल फुकोल्टचं काही नाही, सोपं आहे बघा. जी आपण लिहिले की नाही, मायकल अकॉर्डिंग टू द मायकल फुकोल्ट, मॉडर्निटी मीन्स द ट्रान्झिशन ऑफ सोसायटी फ्रॉम ॲग्रेरियन टू इंडस्ट्रियल, सुपरस्टिशियस टू रॅशनल, सिम्पल टू कॉम्प्लेक्स, असं लिहून टाक. दोन गोष्टी लिहायच्या. अँथनी गिडन्स पुस्तक आहे त्याचं कॉन्सिक्वेन्सेस ऑफ मॉडर्निटी. मायकल फुकोल्ट त्यांचं पुस्तक आहे, पुस्तक नाही पण त्यांचं मायकल फुकोल्टचं समजलं काय लिहायचं, याचं त्याचं ह्याच्याकडून त्याचं ह्याच्याकडून त्याचं ट्रान्झिशन सांगायचं बस. आठवणा गेलं गिडन्स आठवणा गेलं तरी लिहायचं, पण 100% मॉडर्निटी आल्यावर गिडन्स आठवायला पाहिजे. टोटल ब्रेक फ्रॉम द हे. किंवा आणखीन एक चांगली डेफिनेशन आहे बघा त्याची, सबस्टेन्शियल टँजिबल व्हिजिबल चेंजेस इन ट्रेडिशनल सोसायटी. ट्रेडिशनल सोसायटीमध्ये सबस्टेन्शियल जेवढे की कामापुरते आहेत तेवढे, टँजिबल महत्वाचे, आणि व्हिजिबल जे आपण डोळ्यानं बघू शकता असे. हे लिहून घ्या वाटलं तर. ट्रेडिशनल सोसायटीमध्ये हे 3 टाईपचे चेंजेस, त्याला आपण मॉडर्निटी म्हणतो. सबस्टेन्शियल जे की समाजासाठी महत्वाचे आहेत ते, टँजिबल महत्वाचे असणारे, व्हिजिबल जे आपण एकदम बघू शकतो डोळ्याने, त्याला म्हणायचं हे. झालं का बघा, संपलं. बघा झालं. चला, समजलं का सांगा, एक जण सांग, जेडी सांग काय झालं सांग आता, कारण हा हा. हम्म, हम्म, हम्म. नमस्कार सर्वांना. हम्म, हम्म. हम्म, हम्म. हम्म, हम्म. हम्म, हम्म. 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 हम्म, हम्म. हम्म. हम्म, हम्म. 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 हम्म, हम्म. अच्छा. हम्म, हम्म. सोशल फिजिक्स. हा.
करेक्ट. समजलं का सांगा हे एवढं? ओके. चला आता प्रश्न लिहा. हो हो, सोपट टाकूया, काय नाही. तिसरा आन्सर आहे काय सोशिओलॉजीचं? आणि हिरवीचं पूर्ण टोटल किती आहे? पूर्ण आतापर्यंत लिहिले किती आहे? हा, लय लिहिले का? डिस्कस हाऊ द प्रोसेसेस ऑफ मॉडर्निटी. डिस्कस हाऊ द प्रोसेसेस ऑफ मॉडर्निटी. मराठीमध्ये लिहा. आणि सोशल चेंज हे झालं की मराठीवाल्यांसाठी सांगतो, अगोदर इंग्लिशवाले. डिस्कस हाऊ द प्रोसेसेस ऑफ मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप led to emergence of sociology as a distinct discipline. Illustrate with examples. Illustrate with example नका लिहू. Illustrate with a contribution of early thinkers. Illustrate with a contribution of early thinkers. जसं ते तसं लिहा, जेवढं जसं काय येईल. अ ब कड मराठीवाले लिहा. 10 मार्क. 2 पेज लिहा 10 मार्कला. मराठीवाले लिहा. युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे समाजशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून कसे उदयास आले? युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे समाजशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून कसे उदयास आले? सुरुवातीच्या समाजशास्त्रज्ञांचे योगदान उदाहरणासहित स्पष्ट करा. सुरुवातीच्या समाजशास्त्रज्ञांचे योगदान उदाहरणासहित स्पष्ट करा. मराठीचा प्रश्न समजला का बघा, परत सांगतो. युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे समाजशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून कसे उदयास आले? सुरुवातीच्या समाजशास्त्रज्ञांचे योगदान उदाहरणासहित स्पष्ट करा.